गाईस ते एक साईडला वाकत होते गाडी, ते नीटच झालं नाही. ते म्हणते 4-5 हजारचा खर्च होईल त्याला. सर्व्हिसिंग करते गाडी. ते आता टेस्ट ड्राईव्ह चालू आहे त्यांची. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. नाही जातो बघा, आम्ही कुठे चालू नाही भाऊ, चालू कुठे नाही. आता आम्ही चालू शोरूमला गाडी सर्व्हिसिंग जातोय आम्ही. माझा अवसर बघायचा आहे, दुखून आलो मी तर बेकार आहे. आणि हे बघा युवराजचं काय चालू आहे, एक विचित्रच गाई आहे. करण तिकडे करतोय सर्व्हिसिंग, सगळं भरतोय फॉर्म घेऊन. बघितलं काहीच, आता शोरूमला गाडी आली. माझ्या दिवसभर गाडी नाही आता माझ्याकडे. पप्पा एक गाडी घेऊन गेले, आता एक गाडी शोरूमला. आता बघू कधी भेटते, संध्याकाळी भेटेल. ते सांगतोय काय काय पाहिजे, काय काय होतंय, काय काय नाही. मग काही गुरु सर्व्हिसिंग आणि जाऊ घरी. आता गाडीचं काही नाही विषय बरं का. गाडी आहे ना माझ्याकडे एकदा धडकली होती काहीच, ॲक्सिडेंट झाला होता माझा. मी काही तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं नाही, पण तेव्हापासून ती गडगड करते आहे आतापर्यंत. ते खरं सांगतोय गडगड करते रस्त्यावर जाताना, हिंडताना, फिरताना. मग तेव्हापासून विषय चालू आहे काहीच. हे बघा खरं सांगतोय अनेक हे करते ते करते. ते आता टेस्ट ड्राईव्ह चालू आहे त्यांची. ते आता फिरून बघणार काहीच. बघितलं काही ते आता टेस्ट ड्राईव्ह घ्यायला लागलेत आणि आतमध्ये चालले दोघं जण. चालू त्यांच्या मागे जाऊ. शोरूम मध्ये आमचा एक मित्र आहे, तेव्हा तिथं कसं बसलाय तो दिसतोय का, तो आमचा मित्र आहे काहीच. कसं सर्व्हिसिंग करते गाडी. काहीच हा आमचा मित्र तो सर्व्हिसिंग करतो. म्हणजे त्याने सांगितलं नाव घेऊ टाक त्याच्यावर माझं, म्हणजे मी करू टाक. आता जाऊ, आता घरी बोर झाले ते जाऊ मग दाखवू. चालू आता आम्ही घरी गाईज आता मी तुम्हाला काहीतरी दाखवतोय, ते तुम्ही सांगा आता बघा बरं का. अरे पिल्याला नका बघू तुम्ही. तुम्हाला आणि खरंच मी काहीतरी दाखवतोय, फ्रीज. आणि हे काही बघा, हे बघा इथं मोबाईल आणि फ्रीजचं बटन चालू आहे का इथे बघा. आणि आमच्याकडे गरम गरम झालं मोबाईल आम्ही फ्रीज मध्ये ठेवतो. काय ऐकत असले लोक बघितलं काय आमचं युनिक पॅटर्न आहे ना, दे ठेवून मग. आणि हे नमुना कोण आहे काय माहिती आहे तुम्हाला, हे करण नमुना आहे. हे करण गेला आता बाहेर, मागच्या ब्लॉग मधला करण बाहेर गेला म्हणून गाईच मला दाखवतो आता. करण आला त्याला विचारू फ्रीज मी मोबाईल का ठेवतो असतं, तर मग आता आल्याला विचारू त्याला. गाईज आता आम्ही चाललोय कुठं, तर आता गाडीची सर्व्हिसिंग करायला आणायला सर. तुम्ही आता काय बघितलंच, हे आमचे ब्युटिफुल मामा आणि हे पण आमचे ब्युटिफुल मामा. मग आता काही जाऊ सर्व्हिसिंग घेऊन. हा नाही का काय नुसते गुळणा करतात, मग मला पण यायचंय. चला काही जाऊ. आणि बघू काय जरा गाडी पुढून वाजत होती, मग डिलीट केलंय का नाही म्हणजे गाडी दाखवतो. आम्ही आलो घ्यायला. गाईस ते एक साईडला वाकत होते गाडी, ते नीटच झालं नाही. ते म्हणते 4-5 हजारचा खर्च होईल त्याला. मग आता सध्या तर एवढं काही बजेट नाही काहीच माझं हे करा. आणि ह्याचा विषय गाईज एक सांगतो तुम्हाला, हे आम्ही घरी विसरलो होतो. इथं मित्र होता म्हणून ओळख होती म्हणून झालं, पण भेटली आता गाडी मित्रामुळं. आता जाऊ घरी मस्त पैकी एन्जॉय गेम बिम खेळू घरी. चला मामा. आता हे गाईज आपले मामा आहेत, हे बघा कशी ओढते गाडी. आता जाऊ गाईज त्यांच्यासोबत घरी. आता मी आलोय घरी आणि काही सांगू तुम्हाला, आता खूप जमलोय. जातो घरी, पाणी बिणी पितो. गाईज आता घराला लॉक एक चावी पण आता करणकडे लय कुठं नाही. शपथ माझं इतकं कॉन्टॅक्ट येत ना असं म्हणलं.
चावी टी-शर्ट. कोणाच्या काय? काही चावी पण तिथंच आहे. गाईस तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाय बाय.